मित्रांनो आपल्याला राकेश दादांचा कॉल आला होता, कॉलेजची शान. त्यांचा कॉल आला होता की कॉलेजमध्ये काहीतरी साप आहे, खूप मोठा आहे, झाड आहे. आपल्याला गेस केलं होतं की धामण असणार आहे आणि ते धामणच आहे. साईज थोडी चांगली आहे, बहुतेक अडकलेली आहे. सगळी पब्लिक आपली जमा येते. गौरव एक आलेला आहे, NDMA चा आमचा योद्धा. यात मध्ये पिन कशाला बघत बसला एवढा. मस्त चांगली रॅट आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. घाबरलेली आहे थोडी. आमचे साहिल बंधू सर. काही खाल्लेलं नाहीये, चप्पल अडकले तिच्यामध्ये. आता रॅटचं मीटिंग सीझन आहे, त्यामुळे रॅट दिसायला लागलेत चांगल्यापैकी आणि ॲग्रेसिव्ह झाले, त्यामुळे हिसिंग देते. ॲग्रेसिव्ह वगैरे नाहीये काय, नाहीतर मग चावली पण असते. पूर्ण बाहेर बोलो. चला पोरींना सांगा पकडायला. दादा घे, कुठे गेला? पकड पकड पकडशील तू, मला माहित आहे. अरे काय नाही उडी मारत, घे ती झाली शांत. ये ना. अरे तुम्ही पकडायला शिकले म्हणजे आमची धावपळ कमी होईल, आम्हाला नसता यायला लागला आता. गौरव घे ना. बघा धामण बघा. आता तुम्ही दरवाजा उघडून ठेवला असता तर निघून पण गेली असती. पकडता का? पकडता का? बोलत पण नाहीत काय? नाही गेली असती तरी काय हरकत नसतं. हे आपल्याकडे असं म्हणतात शेप मारल्यानंतर अपंग होतो, तर शेप त्याच्या असं मारलेली अपंग झालं तर चांगलं होईल. काही होत नाही. ए दाखव रे एकदा नाकात घालून. नको नको नाही, मला मी वाट बघतो कधी जातो तो. आपल्याकडे तिच्या शेपीमध्ये कुठलाही विष नाहीये, ती माणसाच्या लागू की जनावराच्या लागू काही होत नाही. पण आपल्याकडे गैरसमज आहे असा. आपल्या बोलायला काय पण बोलतात. अंबानी माझा भाव आहे. शेप मारली. हा मग झालं. पकडते का?